प्रतिनिधी अनीस शेख भिकन. कर्जमाफी संदर्भातील अधिकृत बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कर्जमाफीच्या अटी आणि शर्तींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला प्रवीण परदेशी यांनी ऐनवेळी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे ती रद्द करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या सूचनेनुसारच प्रवीण परदेशी यांनी ही बैठक रद्द केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या बैठकीसाठी आमदार सतेज बंटी पाटील, आमदार रोहित पवार, महादेवराव जानकर आणि अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व नेते उपस्थित होते. सरकारने कर्जमाफीसाठी लागू केलेल्या अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. या अटींचे समर्थन करणे सरकारला कठीण जात असल्यानेच बैठकीतून पळ काढण्यासाठी ती रद्द करण्यात आली असा दावा किसान सभेने केला आहे. शासनाच्या आणि प्रशासनाच्या या कृतीचा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. आता या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात तीव्र आंदोलन पुकारण्याची घोषणा डॉ. अजित नवले यांनी केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीमध्ये एक अधिकृत बैठक आज आयोजित करण्यात आली होती, ज्याला रोहित पवार, आमदार बंटी पाटील, महादेवराव जानकर आणि मी हजर होतो. अनेक आमदार सुद्धा हजर होते. मात्र बैठक अधिकृत असताना सुद्धा ऐनवेळी प्रवीण परदेशी यांनी या बैठकीस येण्यास नकार दिला. कदाचित मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना तसं सांगण्यात आलेलं आहे आणि या बैठकीला एक प्रकारे माघार घेत त्या बैठकीला अनुपस्थिती त्यांची राहिलेली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचा हा जो हस्तक्षेप आहे आणि प्रवीण परदेशी यांची जी कृती आहे तिचा मी किसान सभेच्या वतीनं निषेध करतो. शेतकरी आणि शेतकरी कार्यकर्ते ज्या मागण्या उपस्थित करतायत त्याला सामोरं जाण्याची हिंमत या सरकारची नाही. शेतकऱ्यांची फसवणूक 100% करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सत्य लपवण्यासाठीच अशा प्रकारच्या बैठकीतून पळ काढण्याची भूमिका राज्य सरकार, प्रवीण परदेशी समिती आणि संबंधित लोक घेत आहेत. किसान सभेच्या वतीनं या गोष्टीचा मी निषेध करतो. या विरोधात प्रचंड आंदोलन येत्या काळात महाराष्ट्रात उभं केलं जाईल असा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. शेतकऱ्यांनी या आंदोलनासाठी तयार राहिलं पाहिजे असं आवाहन आम्ही शेतकऱ्यांना करतो आहे.